शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या रिफ्लेक्ट टॉप या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेत असताना अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत असेल तर अशा वेळी कोणत्या बुरशीनाशकाची निवड केली तर योग्य ठरेल? तर शेतकरी मित्रांनो, भात पिकावरील शीत ब्लाइट या रोगावरती सिंजेंटा कंपनीने नुकतेच नवीन बुरशीनाशक बाजारात आणले आहे. तर आपण रिफ्लेक्ट टॉप या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सिंजेंटा कंपनीच्या रिफ्लेक्ट टॉप या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा कंपनीच्या रिफ्लेक्ट टॉप या बुरशीनाशकात आपल्याला काय काय घटक हे पाहावयास मिळत असतात. ते याच्यामध्ये आयसोपायरॉक्झाम हे 11.5%, त्यामध्ये डायफेनकोनाझोल हे 11.5%, आपल्याला SC फॉर्म्युलेशन म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर आयसोपायरॉक्झाम, तर हे एक सिंजेंटा कंपनीने नवीन विकसित केलेले संयुग आहे, जे आपल्याला बुरशीजन्य रोगांवरती ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण देत असते. तर हे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल संश्लेषणावरती अडथळा आणते, त्यामुळे बुरशींचे ऊर्जा स्रोत हे खंडित होऊन बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, डायफेनकोनाझोल हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व बुरशींच्या अर्गोस्टेरॉल सिंथेसिसवरती परिणाम करून हे बुरशींच्या पडदा निर्मितीस व्यत्यय आणते, त्यामुळे बुरशी ही मरण पावत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. यामध्ये आपल्याला बॅक्टेरियल प्रॉपर्टीजसुद्धा पाहावयास मिळतात, त्यामुळे जीवाणूजन्य रोगांवरती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पानांची जाडी वाढते, त्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून आपल्याला चांगल्या पद्धतीने संरक्षण त्या ठिकाणी रिफ्लेक्ट टॉप या बुरशीनाशकामुळे मिळू शकते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावर कॉपरयुक्त पोषणसुद्धा आपल्याला पिकांना भेटत असते, त्यामुळे पीक हे समृद्ध होत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, हे पावसाळ्यात वापरण्यासाठी योग्य बुरशीनाशक आहे. म्हणजे याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही जास्त आहे, त्यामुळे आपल्याला लाँग लास्टिंग रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकावरती करू शकतो? तर भात, गहू, टमॅटो, गाजर, काकडी, वांगी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण रिफ्लेक्ट टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आता हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करत असते? तर भात पिकावरील शीत ब्लाइट, त्याच पद्धतीने भाजीपाला पिकातील पावडरी मिल्ड्यू व अल्टरनेरिया लीफ स्पॉट, तसेच करपा नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या विविध पिकामध्ये जर का जीवाणूजन्य रोगांचा जर का प्रादुर्भाव होत असेल तर जीवाणूजन्य रोगांवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला रिफ्लेक्ट टॉप हे बुरशीनाशक देत असते. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.8 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो. जर आपल्याकडे 15 लिटरचा पंप असेल तर 15 लिटरच्या पंपासाठी आपण 12 मिली हे घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 120 ते 160 मिली प्रति एकर हे फवारणीसाठी घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. तरी वापर करताना आपण जर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा कंपनीच्या रिफ्लेक्ट टॉप या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.